कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। उशीर झाला। ओ गॉड। गुड मॉर्निंग। काय जानू, तू रेडी पण झालीस? तू मला कळवलं का नाहीस? कारण आज तुझा स्पेशल डे आहे। माझा दिवस म्हणजे? जयंत, मला माहिती आहे रोज सकाळी उठून घरात सगळी आवरावर तू करतोस। मला काम पडू नये म्हणून माझ्यासाठी कॉफी, ब्रेकफास्ट सगळं काही तू करतोस। पण या सगळ्यात तुझी झोप नाही ना पूर्ण होत, म्हणून मीच ठरवलं होतं आज तुला मनसोक्त झोपू द्यायचं। आणि त्यामुळे मी तुझ्या मोबाईल मधला अलार्म पण स्विच ऑफ करून ठेवला होता। हो पण जानू, या सगळ्याची काय गरज होती? अरे गरज कशी नव्हती? ऑफकोर्स गरज होती। माझ्या नवऱ्याची झोप अपूर्ण झालेली मला अजिबात आवडणार नाहीये। बाय द वे, आज तरी आपली झोप पूर्ण झालीये का? छान झाली, बट थँक्यू सो मच जानू। थांब 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 थांब। आता आपली चरणकमले या भूतलावर ठेवावी सरकार। शरण कमले भूतलावर? माय गॉड, सिरियसली? काय ग, नवऱ्याचे लाड करायचे ठरवलेत का? नुसते लाड नाही, खूप जास्त लाड। तू कशी मला रॉयल ट्रीटमेंट दिली होतीस तशीच आता मी सुद्धा तुला रॉयल ट्रीटमेंट देणार आहे, ती पण माझ्या स्टाईलने। अच्छा, थांब। सो हियर इज योर कॉफी सर, मीडियम स्ट्रॉंग, लेस शुगर। वाव जानू, ही कॉफी अगदी परफेक्ट झाली आहे। मला खरंच माहित नव्हतं की तुला इतकी सुंदर कॉफी बनवता येते। मग तू मला माझं टॅलेंट दाखवायची संधीच दिली नाहीस ना, मग तुला कसं कळणार? आय एम सॉरी, ही संधी मी तुला खूप आधीच द्यायला हवी होती। बरं जण, एकच मिनिट, मी लगेच आले। ओके जानू, जानू काय करतेस? जानू काय करत होतीस? काही नाही, माझ्या प्रिन्स चार्मिंगच्या टूथब्रशवर पेस्ट काढून ठेवली। बापरे, इतकी सेवा? मग जयंत, इतकी वर्ष तू स्वतःच सगळं करत होतास, तुला सुद्धा अशी ट्रीटमेंट मिळायला हवी ना, तुझेही लाड व्हायला हवे म्हणून। जानू, थँक्यू सो मच। यू हॅव नो आयडिया, हे सगळं काही माझ्यासाठी खूप नवीन आहे। आय नो जयंत, त्यामुळे आता लाड करून घे। बरं जा आता पटकन फ्रेश हो। पण ओके। या मिस्टर जयंत कानेटकर, ऑलराइट, प्लीज। ओके, थँक्यू। बरं इथेच थांब, मी पटकन घेऊन आले। आज तू काहीतरी स्पेशल बनवलायस ना? खूप जास्त स्पेशल। काय? गेस कर बघू। ओके, पास्ता विथ व्हाईट सॉस? नो। मग गार्लिक ब्रेड विथ चीज? नाही रे जयंत। ओके, ऑमलेट ब्रेड? अजिबात नाही, तुझे तिन्ही गेसेस चुकले। थांब, सांगू? हां, 1 2 3। म्हणजे हे काही कोरियन आहे का? नाही, ही महाराष्ट्रीयन डिश आहे, हिला फोडणीची पोळी म्हणतात। व्हॉट? फोडणी
फोडणीची पोळी. म्हणजे काय? म्हणजे जयंत, आम्ही जेव्हा लहान होतो ना तेव्हा रोज रोज कांदे पोहे, उपीट किंवा शिरा हा नाश्ता करून आम्हाला कंटाळा यायचा. मग तेव्हा आम्हाला आई ही खमंग अशी फोडणीची पोळी करून द्यायची. तुला माहितीये जयंत, काय लागायची ही. एकतर कधीतरी बनायची, त्यामुळे आम्ही सगळी भावंड ना अशी तुटून पडायचो त्याच्यावर. बरं एवढंच नाही, आमच्यात तर या फोडणीच्या पोळीवरून भांडणं सुद्धा झाली आहेत. सांगू कशी? ह्याला जास्त दिली, हिला कमी दिली. पण मी लहान असल्यामुळे मला तर आईच तिच्या हाताने भरवायची. आणि त्या सगळ्या मेमरीज आजही माझ्या मनात क्लिअर आहेत. सगळं किती छान आहे. म्हणजे मला यातलं कधीच काही मिळालं नव्हतं, पण आज तुझ्या तोंडून ऐकतोय तर असं वाटतं की मी पण त्या स्टोरीचा एक भाग आहे. ऑफकोर्स जयंत, तू आता माझ्या आयुष्याचा भाग आहेस. त्यामुळे आता या सगळ्या आठवणी तुझ्या सुद्धा आहेत. आणि तू कधीच असं काही एक्सपिरियन्स केलं नाहीयेस ना, म्हणून आता हे सगळं मला तुला माझ्या थ्रू द्यायचंय. मी सर्व करू? वाव, मी याआधी असं कधीच काही नाही खाल्लं. हो ना? आवडलं ना तुला? हो, म्हणजे यापुढे कोणतंही कॉन्टिनेंटल ब्रेकफास्ट फेल आहे. मग आता पटापट सम. हे घे. तू भरव. ही भरव. ओके. काय रे, सावकाश. हे घे, पाणी घे बघू. धर. बरं वाटतंय? ओके. त्यापेक्षा जे काही आहे ते बरं नाहीये का? हो ना, तुलाही असं वाटतंय ना वहिनी? बरोबर आहे तुझं. लग्न केल्याने सगळे सुखीच होतात असं कुठे आहे? आणि माझ्याकडे तर आनंदी आहे. माझ्या जगण्याचं कारण माझं एवढं मोठं कुटुंब आहे. आणखी काय पाहिजे? काय पाहिजे नको ते मला माहिती नाही, पण जोपर्यंत तुला लग्न करावंसं वाटत नाही ना, तोपर्यंत तू लग्न करायचं नाहीयेस. इतकं सोपं आहे अगं. भावना, खूप नशीबवान आहेस अगं तू. तुला असा चॉईस मिळाला. मला नाही मिळाला ग असा चॉईस. वीणा, ए वीणा, ऐकलीस कर्तव्याची हाक? आता जावंच लागेल. आलेच हा? वहिनी, हा, थँक्यू. आपल्या दोघींचं सिक्रेट गर्ल्स टॉक. आले. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.